मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे पाटील रश फॅमिली ओमान. तर हा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आम्ही ओमान मस्कत रिजवामध्ये राहतो आणि आम्ही मूळचे आहोत श्रीवर्धनचे. श्रीवर्धनमध्ये सतीची वाडी. तर असा प्रकार म्हणजे आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये घडत आहे की आपले घरफोडीचे प्रकार भरपूर समोर आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 3-4 गावांमध्ये चोरी झालेली आहे आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये. त्याचे एक वर्ष आपलं त्याच्यामध्ये कोंडे एक गाव आहे, त्याच्यानंतर दुसरं गाव आहे साखरी आहे, त्याच्यानंतर गालसोरे आहे आणि आता लेटेस्ट म्हणजे 2 दिवस अगोदर झालेले त्याचं सतीची वाडी म्हणून नाव आहे, म्हणजे माझ्याच गावामध्ये. तर अशा प्रकारे चोरीचे प्रकार घडलेले आहेत आणि माझ्या गावामध्ये जी चोरी झालेली आहे तिथे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर त्याचा विषय असा आहे की त्याची आई काही कामानिमित्त मुंबईला म्हणजे एक दिवस म्हणजे त्यांचं जाण्याचं प्लॅन होतं, तर ते त्या दिवशी गेली मुंबईला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर त्याच रात्री त्याचं घर फोडण्यात आलं आणि घर फोडण्यात आल्याच्या नंतर मग सर्व चौकशी झाली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पण म्हणजे एक धक्का बसला की त्याच्या घरामध्ये एवढं मोठं नुकसान झालं. चोरी रात्री झाली पण सगळ्यांना माहिती पडलं संध्याकाळी 6च्या दरम्यान, कारण गाव छोटं आहे, जास्त गावामध्ये माणसं पण नाही. कारण का गावामध्ये जास्त घरं नाहीयेत, जवळपास माझ्या मते एक 65 घरं असतील आणि त्याच्यामध्ये जी माणसं म्हणजे मोजकीच माणसं गावाला राहतात आणि बाकी आपल्या कामानिमित्त म्हणजे सर्व मुंबईला किंवा आपापल्या ह्याच्याप्रमाणे इकडे तिकडे म्हणजे माणसं आपले काम करत असतात. तर ही चोरी झालेली आहे म्हणजे रात्री आणि त्याच्यानंतर माहिती पडलं संध्याकाळी. ते पण असं माहिती पडलं की गावच्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणजे आपले गुरं बांधण्यासाठी गेला होता. तर गुरं बांधण्या झाल्याच्या नंतर तो आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की त्याचं जो ओटीवरचा जो गेट असतो तो तोडलेला होता आणि ती व्यक्ती आतमध्ये जात असताना असं दरवाजाला हात मग दरवाजाच्या हातामध्ये कडी आली. त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं, पोलीस येऊन गेले. त्याच्यानंतर ही व्यक्ती पूर्ण मुंबईला असल्यामुळे त्यांना पण यायला थोडा टाइम तर पाहिजे. दुसऱ्या दिवशी माणसं सकाळी पोहोचली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन पूर्ण तक्रार वगैरे नोंद केलेली आहे. आता पोलिसांचा तपास हा चालू आहे. आणि त्या 2 घरांमध्ये एवढा काही नाही गेला, पण माझ्या दिरांच्या घरामध्ये जरा जास्तच हे झालं, मोठा नुकसान झालंय. तर तुम्ही पण आज ही गोष्ट कदाचित कोणाला माहिती असेल, कुणाला नसेल पण माहिती, पण ज्यांना असेल माहिती त्यांनी पण सतर्क राहा आणि दुसऱ्यांना पण सांगत जा की अशी, कारण ही आपल्यापुरती मर्यादित नको. आज ह्या गावामध्ये झालंय, उद्या दुसऱ्या गावामध्ये पण होणार. कारण पहिली कोंड्याला झालेली ती पण एवढी लोकांना नव्हती माहिती, सेकंडला साखरीला त्याच्यानंतर मग गालसुरीला आणि आता ही म्हणजे एक आठवडा पण नाही झालेला. हिच्या घरी ज्यावेळेस घर फोडण्यात आलं ना, तो वार होता गुरुवारी रात्री आणि त्याच्यानंतर लगेच एक 5 दिवसाने म्हणजे बुधवारी रात्री हे घर फोडण्यात आलं. म्हणजे 3 घरं फोडण्यात आली माझ्या गावामध्ये. फक्त रानोलीला निघून गेल्या होत्या. माझ्या गावात 3 घरं फोडण्यात आली. तर 2 घरामध्ये काही जास्त नुकसान झालेलं नाहीये, पण हा तिसरा जो माझ्या काकांच्या मुलाचा जो घर आहे त्याच्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. कारण का मी पण आता तुम्हाला ते म्हणजे असं सांगू शकत नाही स्पष्ट की कसं काय आणि काय वस्तू आणि कसं काय ते, पण एवढं म्हणजे मला माहिती पडलं की खूप नुकसान झालेलं आहे. पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे. त्यांचा म्हणजे जे काय त्यांचं म्हणजे बोलतो ना आपण, जे मोठे मोठे पोलीस आहेत त्याच्यानंतर मग त्या लोकांनी ह्याच्यामध्ये तपास करण्यामध्ये त्यांचा पण समावेश आहे. तर आता बघूया पुढचं म्हणजे काय कसं काय तपास त्यांचा होतोय. पण तरी पण आपण सतर्क राहायला पाहिजे. जे लोक मुंबईला किंवा परदेशात कुठेही असतील, आपल्याकडे गावच्या ठिकाणी आता कसं झालंय, जो तो माणूस आपल्या कामाच्या निमित्ताने 2 पैसे आपल्याला म्हणजे आपल्याला मिळावे, त्याच्यामुळे काय करतो, गावचं घर बंद करून मुंबईला आपला म्हणजे एक स्वतःचा व्यवसाय असतो किंवा आपण कोणाच्या तिथे नोकरी करतो. तर ह्या हिशोबाने मुलांचं शिक्षण हे सर्व व्यवस्थित होण्यासाठी जो तो माणूस आपला घर सोडून गाव सोडून शहराकडे जातो. तर प्रत्येकाने आपल्या गावामध्ये घरामध्ये लक्ष द्या, आजूबाजूला काय होते, कोण येते. जी लोक ही व्हिडिओ बघतील त्यांनी दुसऱ्यांना पण शेअर करा आणि ही माहिती दुसऱ्यांना पण सांगा. आपली घरी जी कोणी म्हातारी माणसं असतील त्यांना कशी कधी कधी नाही कुठल्या गोष्टी माहिती पडत. आता ह्या गोष्टीनं जवळपास आता 1 महिना होईल ना, कारण प्रत्येक आठवड्यामध्ये झालेले, पण तरी पण ह्या लोकांना म्हणजे कुणाला अशी नाही माहिती पडत. पण त्यामुळे प्लीज तुम्हाला सर्वांसाठी हा व्हिडिओ शेअर करा. आम्ही पण परदेशात आहोत, आम्हाला पण काळजी, आमच्या घरी माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला एवढा काही टेन्शन नाही. पण ज्याच्या घरी नसतील कोण किंवा एक म्हातारा असेल, आता कोणी नव्हती त्यांची घर, कदाचित त्यांची एवढी ताकद वाढेल, हिंमत वाढेल की माणसं असलेले पण घरामध्ये ते शिरू शकतात आणि काही जीवितहानी होण्याची पण म्हणजे शक्यता असेल. तर ह्यासाठी आम्ही इथून लांबून
जशी पोलीस पण सहकार्य करते तसे आपण पण सावध राहायला पाहिजे. आपण पण काळजी आपली स्वतःची आणि आजूबाजूला काय होतंय चाललंय त्याची घ्यायला पाहिजे. कुणालाही गावात अशीच शिरून देऊ नका, कारण अचानक ह्या चोऱ्या झालेल्या नाहीत. कदाचित त्यांनी पाहणी पण केलेली असेल, कुठली घरं उघडी बंद. चोरी कुठली पण करताना म्हणजे असं चोरी होत नाही, कारण का कसं माहितीये यांचं अगोदरचं प्लॅन असेल आणि हे लोक प्लॅन शिवाय ही एवढी मोठी चोरी नाही होऊ शकत. कारण का गावामध्ये माणसं आहेत, म्हणजे असं नाही की गावामध्ये माणसं नाही आहेत, गावामध्ये माणसं आहेत पण ती कमी प्रमाणात आहेत आणि प्रत्येक एक घर सोडून माणूस आहेच म्हणजे. पण हे आताचं वातावरण असं आहे की थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे माणूस दिवसभर काम करून येतो, थकलेला असतो, संध्याकाळी लवकर जेवण करून झोपी जातो, सकाळी माणसं 5 वाजल्यापासून उठायची सुरुवात होते 5, 5:30. पण हे लोक असं टार्गेट करतायत की जेणेकरून 12 ते 4, 4:30च्या दरम्यान हे लोक टार्गेट करत आहेत. माझ्या माळ्याच्या पण घरी जरी ती लॉक नव्हता तुटा तर कुंडाच तोडलेला त्याचा. त्याच्यानंतर सगळे कापड त्यांनी किचनला सुद्धा नाही सोडली, म्हणजे जे डबे आपण पिठाच्या तांदळाचे असते डब्यामध्ये काही वस्तू टाइम मिळाला, जे आपण काही घरामध्ये वस्तू ठेवतो जसे की तांदूळ आहेत, त्याच्यानंतर पिठाचा डब्बा असतो, त्याच्यानंतर आपला देवाचा जो ड्रॉवर असतो, त्याच्यानंतर बेडच्या खाली आपले ड्रॉवर असतात, तर काही सोडलं नाही. सर्व म्हणजे सर्व चेक करून इकडचं तिकडचं किती वेळ मिळाला असेल. आणि ही सर्व चोरी करताना हे एक दोघे नसणार, हे पूर्ण त्यांची गँगच असेल किंवा त्यांची टीम पूर्ण मोठी असेल. कारण का जर साक्रीसारख्या गावामध्ये जर घर फोडत असेल तर एक विचार करण्यासारखी पण गोष्टी, कारण का साक्रीचा गाव एवढा मोठा आहे आणि एवढी माणसं आहेत तिथं, तर सर्वच माणसं. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सर्वांनी सतर्क राहा, सावध राहा, आपल्या आजूबाजूला काय होतं त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या गावामध्ये कोण येतो, कसा येतो, कशी व्यक्ती असते, काय माणसं कशासाठी येतात, तर सर्वांना याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. हीच विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सर्वांना शेअर करा, आपल्या घरातल्या माणसांना सांगा, आजूबाजूच्या माणसांना सांगा. म्हणजे काय वस्तू असेल तर आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या बस. कारण मुंबईसाठी जसे आम्ही आहोत तसे तुम्ही पण कोणी ना कोणीतरी सगळीजण बाहेर असणारच, तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवल्याचा प्लीज सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना व्हिडिओ पोस्ट करा.